राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सध्या दोनच प्रश्न पडले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे कर्जमाफीची दुसरी यादी केव्हा येणार आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज केव्हा मिळणार. नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेसाठी सुरुवातीला 7,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली. त्यानंतर राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 16,94,000 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित केली. या पहिल्या यादीतील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांनी आपली KYCची प्रक्रिया पूर्ण केली. या अगोदर राज्य सरकारने 5,029 कोटी रुपयाचा निधी बँकांकडे वितरित केला होता. या निधीतून राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. आता उद्यापर्यंत राज्य सरकार उर्वरित 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे पाठवणार आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 13 लाख शेतकरी हे कर्जमुक्त होणार आहेत. यानंतर या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आम्ही कर्जमुक्त झाल्यानंतर आम्हाला नवीन कर्ज केव्हा मिळणार. साधारणतः थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळवण्यासाठी RBIच्या नियमानुसार काही काळ थांबण्याचा कालावधी असतो. याला कूलिंग ऑफ पिरियड म्हणतात. पण राज्य सरकारने सर्व बँकांना हा कूलिंग ऑफ पिरियड फक्त एका दिवसाचा ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळू शकतं. दुसऱ्या यादीसाठी राज्य सरकारने बँकांकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी बँकांकडे अनेक शेतकऱ्यांचा माहितीचा डाटा पाठवला होता. हा डाटा व्यवस्थित पडताळणी करून 15 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला पाठवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. पण या आठवड्यामध्ये बँक हा डाटा सरकारकडे पाठवण्याची शक्यता असल्यामुळे या आठवड्यातच कर्जमाफीची दुसरी यादी येऊ शकते. कर्जमाफी संदर्भात पुढे येणारे अधिकृत अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.